सातारा जिल्ह्यातील छोट्याशा गावात शांत पाऊस पडतोय. सकाळचे फक्त 4:45. आकाश अजूनही जांभळसर राखाडी आहे आणि त्या शांततेला चिरत एक फोन कॉल वाजतो. त्रिंग त्रिंग. सिद्धार्थचं झोपेतून जागं होणं तसंच अनिच्छेने होतं. हॅलो. ती गेली. कोण? स्वरा. ती परत येणार नाही. फोन कट. तो नंबर, ती ओळख, तो आवाज कधी ऐकलेला नव्हता. पण त्याने फक्त एका वाक्याने सिद्धार्थचं संपूर्ण आयुष्य उलथून टाकलं. स्वरा, एक मुलगी जी सिद्धार्थच्या आयुष्यात अचानक आली आणि अगदी नकळत त्या दोघांचं नातं खोलवर रुजत गेलं. ती पुण्याहून गावात आली होती, म्हणे. एकांत हवा होता, लेखन करायचं होतं. ती फार बोलकी नव्हती, पण तिचे डोळे खूप काही सांगायचे. सिद्धार्थ गावातला शिक्षक, एकटा पण विचारवंत. दोघांची पहिली भेट गावच्या मंदिरात झाली. मग हळूहळू ओळख वाढली. स्वरा एकदा म्हणाली होती, काही माणसं भूतकाळ घेऊन जगतात, मी त्यातलीच एक आहे. पण तू खूप वेगळा आहेस. ती एक दिवस अचानक गायब झाली. कुणालाच काहीच सांगितलं नाही आणि नंतर आला तो फोन कॉल, ती परत येणार नाही. सिद्धार्थ वेड्यासारखा तिला शोधायला लागतो. तिचं भाड्याचं घर रिकामं, सामान गायब, मोबाईल बंद. गावात कोणी तिला ओळखत नव्हतं, जणू ती अस्तित्वातच नव्हती. पोलीस स्टेशनमध्ये तो गेल्यावर अधिकाऱ्याने विचारलं, तुम्ही म्हणता ती इथे राहत होती, पण इथे कोणतीच स्वरा नावाची स्त्री राहिलेली नाही गेल्या 2 महिन्यांत. सिद्धार्थ आदरतो. मी रोज भेटायचो तिच्याशी. मला ती भासली नव्हती. तो तिच्या खोलीत गुपचाप शोध घेतो. कपाटात एक जुना फोटो मिळतो. एका लग्नाचा. वधू स्वरा, वर अजित. पण फोटो मागे एक तारीख 2001. आणि सिद्धार्थ जेव्हा तपासतो, अजित मेला आहे. आत्महत्या. आणि स्वरा, तीही त्याच वर्षी नदीत बुडून गेली होती. त्याच्या अंगावर सरसरून काटा येतो. जी व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्याच्या आयुष्यात होती, ती तर 22 वर्षांपूर्वीच मरण पावलेली आहे. सिद्धार्थ परत त्याच्या घरात जातो. भिंतींवर तिचे काही नोट्स, काही कविता, त्याने वाचलेले संवाद, त्याचं तिच्याशी असलेलं नातं. सगळं खरं होतं की मनाचा खेळ. एक चिठ्ठी सापडते. सिद्धार्थ, काही गोष्टी या वेळेच्या पलीकडल्या असतात. मी तुला भेटले कारण तुझ्या मनात एक खोली होती, जी रिकामी होती. तू मला पाहिलंस, समजलास, आणि मी परत गेले. या वेळेस कायमची. सिद्धार्थ गावात आजही राहतो. तो देवळात बसतो, नदीच्या काठावर जातो आणि तिथे तासनतास काहीतरी लिहित बसतो. कोण विचारलं, स्वरा कोण होती? तो फक्त म्हणतो, ती प्रेम होती, ती गूढ होती, ती परत येणार नाही. पण ती माझ्यात जिवंत आहे. कथा संपली, पण प्रश्न उरतो, ती खरंच होती का? ही एक गूढ प्रेमाचा भास. जर तुम्हाला वाटतं, ही कथा कुणाच्या तरी आयुष्याला स्पर्श करू शकते, तर नक्की शेअर करा. तुम्हाला वाटतं असं काही खरंच होतं का? तर खाली कमेंटमध्ये लिहा. आणि हो, अशाच गूढ, हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी मराठी स्टोरी, मराठी कथा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या, अशाच गुंतवणाऱ्या कथेसोबत. तोवर सावध राहा, कारण काही वेळा भूतकाळ अजून जिवंत असतो.